मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, सर्व भावे देवासे, तोह उतरील पर, भवदुस्तर नदीचा, बहु आहे करुणावंत, अनंत हे नामज, तो हा उतरील पार, भवदुस्तर नदीचा, तुका म्हणी साक्षी आले, तुका म्हणी साक्षी आले, तरी केले प्रगट, तोह उतरील पर, भवदुस्तर नदीचा, विठ्ठल मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, सर्व भावे देवासे, तोह उतरील पर, भवदुस्तर नदीचा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिताच प्राप्त असणार अभंग. देहूचे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून तुम्हा मला एक प्रकारचा उपदेश, शरणागतीचा उपदेश करणारा, शरणागतीची एक प्रकारे मीमांसा प्रकट करणारा अभंग चिंतन सेवेकरिता निवडलेला आहे. चिंतनाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अगत्याचं आहे. समस्त ग्रामस्थ, राजा हरिश्चंद्र संस्थान असेल, इथलं भजनी मंडळ, भाविक मंडळी, पंचक्रोशीतून आलेली सारी काही टाळकरी वृंद, भाविक वर्ग, भक्त वर्ग असेल, या सर्वांच्या यथोचित अशा सहकार्याने संपन्न होत असलेला, नवे नवे ज्यांच्या कृपाशीर्वादाने हा उत्सव संपन्न होतोय, ऐश्वर्य संपन्न संत श्री भगवान बाबांच्या, संत श्री भीमसेन बाबांच्या आणि परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य महंत श्री नामदेवजी महाराजजी शास्त्री बाबांच्या एक अध्यक्षतेखाली चालू असलेला हा नाम महोत्सव, आणि ज्यांच्या कुशल अशा संयोजनातून हा उत्सव संपन्न होते, परमादरणीय परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण भगवानजी महाराज राजपूत यांच्या प्रेमातून, स्नेहातून ही सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्याकडे सोपवण्यात आली, तद्निमित्ताने कीर्तनाकरता उपस्थित आहे. तशी नियोजित कीर्तन रूपी सेवा आदरणीय हरिभक्तीपरायण जयेश महाराज यांची होती, परंतु छत्तीसगडवरून त्यांना येण्याकरता प्लेन थोडंसं डिले झालं, म्हणजे उशिरा झाला कारणाने त्यांना इथपर्यंत पोहोचता आलं नाही. म्हणून ही सेवा घेत असताना एक महिना 2 महिन्यापासून आदरणीय भरतांनी फार आग्रह केला होता की तुम्ही ही सेवा घ्या, परंतु माझ्या सगळ्या सेवा गेल्या होत्या. तशी आजचीही नियोजित कीर्तन सेवा गेलेलीच होती, परंतु सद्भाग्य असं की त्या मंडळीने मला आतापर्यंतही एकही फोन केलेला नाही, पत्रिकाही नाही. त्यामुळे मला कळलंच नाही नेमकं सेवा कुठे आहे, कोणाशी संपर्क करायचा आहे. म्हणून मी असं समजलो की संत श्री भगवान बाबा, संत श्री भीमसेन बाबांची इच्छा आहे की आपली सेवा जिथं झाली पाहिजे. विठ्ठल तसं इथं सेवा करण्याकरता लागणारी योग्यता, लागणारा अधिकार, अशा कोणत्याही पद्धतीचा अधिकार माझ्याकडे नाही. सरळ सरळ बोलायचं झालं तर कोणत्याही पद्धतीची लायकी माझी इथं कीर्तन करण्याकरता नाही. कारण आपली ही जी काही भूमी आहे ही साधू संतांच्या पादस्पर्शाने पावन झालेली आपली ही भूमी आहे. संत श्री भगवान बाबा असतील, संत श्री भीमसेन बाबा असतील, अशा अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली ही भूमी आहे. आणि इथं सेवा करत असताना तोच सेवाभाव आपल्या अंतःकरणामध्ये असावा, या दृष्टीने सेवा करण्याचा तसा तर प्रयत्न आहे. आपण संपूर्ण पत्रिका अभ्यासली तर ज्यांनी वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानाची उंची गाठलेली आहे, सेवेची उंची गाठलेली आहे, अशा महनीय मंडळींची कीर्तन सेवा आहे. म्हणजे ज्यांच्याकडे ज्ञानाची उंची, सेवेची उंची, त्यात शारीरिक उंचीचाही कोणतरी असला पाहिजे म्हणून असं आम्हाला बोलवलं असेल असं मी समजतो. वैयक्तिक कोणत्याही पद्धतीचा अधिकार नाही. चिंतनाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी महाशिवरात्रीचा उत्सव असल्या कारणाने भगवान श्री महादेवांच्या चरणी अनंत कोटी प्रणाम करतो.
या उत्सवाचं अधिष्ठान म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतोय भगवान श्री संत भगवान बाबांच्या चरणी, श्री संत भीमसेन बाबांच्या चरणी, त्याच पद्धतीने श्रद्धेय हरिभक्तीपरायण गुरुवर्य शास्त्री बाबांच्या चरणी अनंत कोटी प्रणाम करतो. म्हणजे श्री गुरु बाबासाहेब आजरेकर महाराज, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्री गुरु सुधाकरजी महाराज, इंगळे श्री गुरु तीर्थरूप यांच्या चरणी देखील अनंत कोटी प्रणाम करून माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अधिकाराने सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्वांच्याच चरणी विनम्र भावाने वंदन करतो. आणि ज्ञानोबराय तुकोबराय मला ज्या पद्धतीने बुद्धी देतील त्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न. हेची माझी मनीची आस मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी तोह उतरील पर भवदुस्तर नदीचा. नियोजित कीर्तन सेवेतील 1 तास 10 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहे. थोडासा वेळ पाळणार आहे आणि मला चांगलं ज्ञात आहे थंडी भरपूर सुटलेली आहे. त्यामुळे आपलीही जशी मुखाद्वारे मला जशी अनुकूलता दाखवाल तसं चिंतन करण्याचा प्रयत्न करेल. मी जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये तुम्हाला एक प्रकारचा बोध करतात, उपदेश करत आहे. शरणागतीचा बोध, शरणागतीची एक प्रकारे मीमांसा तुकोबराय अभंगातून प्रकट करतात. जगद्गुरु तुकोबराय उपदेश करतात म्हटल्यानंतर उपदेश कशाला म्हटलं गेलं पाहिजे याची व्याख्या पाहणं गरजेचं आहे. कोणता उपदेश तुकोबराय करतात? शरणागतीचा बोध उपदेश करतात. त्यामुळे शरणागती किंवा उपदेश शरणागती या पदावर देखील काही अभंगाच्या भूमिकेतून चिकित्सा करणं गरजेचं आहे. जसा जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने आपण याची चिकित्सा पाहू. जगद्गुरु तुकोबराय या शरणागतीचा उपदेश करतात म्हटल्यानंतर उपदेश कशाला म्हटलं गेलं पाहिजे याची व्याख्या जर आपण पाहिली तर शास्त्रामध्ये याची व्याख्या अशी प्रतिपादन केलेली आहे. सर्वज्ञानी अल्पज्ञानाला केलेला हितबोध याला उपदेश बोललं जातं. मग म्हणा सर्वज्ञ कोणाला बोलावं, अल्पज्ञ कोणाला बोलावं हा स्वतंत्र चिंतनाचा विषय. तरीही पटण्याकरता जर अगदी व्यावहारिक बोलायचं झालं तर महाराज एखाद्या वरिष्ठाने कनिष्ठाकरता हिताचं बोलणं, कल्याणाचं बोलणं, उद्धाराचं बोलणं याला उपदेश बोललं जातं. सध्याच्या परिभाषेत वरिष्ठ कनिष्ठ हे देखील शब्द लोप पावले. म्हणून अगदीच लौकिक बोलायचं झालं तर एखाद्या मोठ्या व्यक्तीने लहानाकरता कल्याणाचं बोलणं, हिताचं बोलणं, उद्धाराचं बोलणं याला उपदेश बोललं जातं. मग एखादा म्हणेल जगद्गुरु तुकोबराय तुम्हा मला हिताचं सांगतात यात काय नवल आहे? आम्ही दररोज कोणाला ना कोणाला तरी हिताचा बोध करतोच, त्याला उपदेश नाही का बोलतायत? तर त्याला उपदेश म्हणता येत नाही. याला कारण अगदी उदाहरणाद्वारे पटवून देतो. एखादा गृहस्थ आहे, बाहेर काहीतरी काम आटोपून आपल्या घरी आल्याबरोबर त्याचा मुलगाही दर्शनास येतो, त्या मुलाला विचारणा करतो किंवा मुलाला सांगतो अरे बाहेर जाऊन दुकानातून एक काडीपिटी घेऊन ये. इकडे काडीपिटीच म्हणतात ना, काही प्रवाहामध्ये माचीस म्हणतात. आता काडीपिटी आणण्यामध्ये त्या मुलाचं काही हित आहे, कल्याण आहे की उद्धार आहे? महाराज वडील सांगणारे मोठे,
मुलगा ऐकणारा लहान आहे, मात्र त्या मुलाचं काडीपिटी आणण्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं हित नाही, कल्याण नाही आणि उद्धार नाही. आता काडीपिटी कशाला आणायला सांगितली त्यात विस्तार करत नाही, ते समजून जावं बरं. मुद्दा एवढाच आहे की वडील सांगणारे मोठे आहेत, मुलगा ऐकणारा लहान आहे, मात्र त्याचं कोणत्याही पद्धतीचं कल्याण हित नाही. आणि तुम्हामांचं हित, कल्याण आणि उद्धार करणारे केवळ संत महात्मे आहेत. म्हणून संतांचा मोठेपणा पाहायचा झाला. अभंगामध्ये तुकोबरा बोध करतात म्हणून तुकोबरांचा मोठेपणा पाहिला. अनुरेनुया थोकडा तुका आकाशा एवढ. तुकोबरांची तुलना कोणासोबत करतात? तुका आकाशा एवढा. मला सांगा, आकाश किती मोठा आहे? आकारमानात सांगता येतं का? एवढा आहे, तेवढा आहे. आकाश नावाचा व्यक्ती सांगता येईल एवढा आहे म्हणून. आकाश किती मोठा आहे आकारमानात सांगता येत नाही. त्याच्यासाठी आपण पद वापरतो की ते व्यापक आहे. आणि वेदांतामध्ये तत्वाबाबत विचार मांडत असताना विधेय विशेषण आणि निषिद्ध विशेषण मांडली. त्यामध्ये विधेय विशेषणाचा विचार मांडत असताना जे व्यापक आहे त्याला ब्रह्म असं संबोधलं जातं. म्हणजे जगद्गुरु तुकोबर आहे आणि ब्रह्म भिन्न नसून एकच आहेत असे अधिकार संपन्न तुकोबर आहे. सगळ्यात मोठे आहेत. तुम्ही आम्ही जीव सगळ्यात लहान आहोत. म्हणून तुम्हामांच्या कल्याणाचं, हिताचं, उद्धाराचं तुकोबरादी संत महात्मे जे काही प्रतिपादन करतात त्याला बोलतात उपदेश. विठ्ठल उपदेश पदाचा आपण विचार पाहिला. उपदेश कोणता करतायत? शरणागतीचा उपदेश करतात. मग महाराज, शरण जाण्याचा अधिकारी कोण आहे? शरणागती हा विषय, शरण गेल्यानंतर आम्हाला मिळणार काय आहे, म्हणजे प्रयोजन काय आणि शरणागतीचा संबंध काय? वेदांतातील अनुबंध चतुष्टयाच्या माध्यमातून याचा विचार करता येईल. तशा तर 3 प्रकारचे चतुष्टय आहेत. पटण्याकरता अगदी सोपं करून बोलतो. 3 प्रकारचे चतुष्टय. चतुष्टय म्हणजे 4. यामध्ये 3 प्रकारचे चतुष्टय सांगितले गेले. एक आहे अंतःकरण चतुष्टय, दुसरा आहे साधन चतुष्टय आणि तिसरा आहे ते अनुबंध चतुष्टय. निर्देश करून पुढे निघून जातो. अंतःकरण चतुष्टय, अंत म्हणजे आत, करण म्हणजे इंद्रिय, चतुष्टय म्हणजे 4. आतली 4 इंद्रिय मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. आता याच्या व्याख्येत जात नाही. पुन्हा साधन चतुष्टय आता सांगितली गेली ज्ञानाचा अधिकारी सांगत असताना. मला विक्षेप जाको नाही किंतु एक अज्ञान वह चव साधन सहित सोनर अधिकृत मतिमान. पंडित निश्चलदाजींनी केलेली व्याख्या आहे. मन दोष घालवलेला आहे, विक्षेप दोष गेलेला आहे, आवरण ज्याचं शिल्लक आहे आणि जो 4 साधनाने युक्त आहे. 4 साधनं कोणती आहेत? विवेक आहे, वैराग्य आहे, समाधी, षडसंपत्ती आणि मुमुक्षुता आहे. आता विवेक कशाला म्हणावं? व्याख्या सांगण्यात वेळ खर्च करत नाही, व्यवहार बोलतो. योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय, बरोबर काय, चुकीचं काय, सार काय, असार काय, ही ओळखण्याची जी वृत्ती आहे त्याला विवेक बोलतात. आणखी नाही पटलं का? एखाद्याने आपल्याला 10 वेळा जरी चहा पाजला तर आपण एकदाही पाजायचा नसतो हे ज्याला कळतं त्याला विवेक बोला. विठ्ठल आता पटलं का? विवेक कशाला म्हणायची आपण व्याख्या पाहिली. वैराग्य म्हणजे इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत मानलेल्या अनुकूल भोगांचा त्याग याला वैराग्य म्हणा. समाधी, षडसंपत्तीमध्ये श्रम, दम, श्रद्धा, समाधान, उपरती, तितिक्षा आणि मुमुक्षता म्हणजे मोक्षाची इच्छा असणारा याला साधन चतुष्टय आता म्हटलं गेलं. तद्वत एखाद्या ग्रंथामध्ये प्रवृत्ती होण्याकरता महाराज त्या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे, विषय काय आहे, प्रयोजन काय आणि त्याचा संबंध काय. तद्वत जगद्गुरु तुकोबरा या अभंगामध्ये तुम्हाला शरणागतीचा बोध करतात. मग शरण जाण्याचा अधिकारी कोण आहे, शरण जाण्याचा विषय काय, शरण गेल्यानंतर तुम्हाला मिळणार काय आहे म्हणजे प्रयोजन काय आणि शरणागतीचा संबंध काय. हे 4ही औषध कपटायला क्लिष्ट वाटत असतील म्हणून याला व्यावहारिक शब्दांमध्ये घेतो. शरणागतीचा अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध यालाच आपल्या भाषेत शरण कोणी जायचं, शरण कोणाला जायचं, शरण का जायचं आणि शरण कसं जायचं या 4 प्रश्नांची उत्तर म्हणजे प्रस्तुत अभंग. कोणती 4 प्रश्न होती? शरण. श्रोत्यांनी उत्तर आल्याशिवाय मी पुढे जात नाही बरं, कारण कीर्तन हे संवादाचं माध्यम आहे आणि वक्ता तो वक्ता नव्हे श्रोतेविन. त्यामुळे आम्हाला कोणी वक्ता म्हणत नाही श्रोतेच नसतील तर, पण तो संवाद आपल्या दोघात झाला पाहिजे, आपापसात कोणी करू नका. बघा, शरण कोणी जायचं, शरण कोणाला जायचं, शरण का जायचं आणि शरण कसं जायचं. शरण कोणी जायचं, शरण कोणाला जायचं, शरण का जायचं, शरण कसं जायचं. शरण उत्तर आलं पाहिजे. शरण कोणी जायचं, शरण कोणाला जायचं, शरण का जायचं आणि शरण कसं जायचं. या 4 प्रश्नांची उत्तर घरी जाताना घेऊन जायची. विठ्ठल अभंगामध्ये
तुकोबर या शरणागतीचा बोध करतायत. शरण कोणी जायचंय, कोणाला जायचंय, का जायचं आणि कसं जायचं याची मीमांसा आपण अभंगात जसजसा वेळ मिळेल तशी पाहू. या शरणागतीचा बोध उपदेश तुकोबराय करतात. भगवंताच्या प्राप्ती करता महाराज अनेक साधन आहेत. नाना साधनांच्या केल्या खटपटा. कर्म आहे, उपासना आहे, ध्यान आहे, योग आहे, भक्ती आहे. अशा अनेक साधना परमात्मेपर्यंत पोहोच करणार आहेत. मात्र कलियुगामध्ये अवघड कोणी न करी सांगता, सुलभ बहुता गोड वाटे. अवघड साधन कोणाला नकोय, सगळ्यांना सोपा मार्ग पाहिजे. म्हणून संत महात्मे तुम्हाला कृतार्थ करण्याकरता उपदेशाची पद्धत अवलंबतात. बरं, तुम्हाला उपदेश करत असताना संत महात्मे कोणत्या पद्धतीने, एक संतांकडे दोन पद्धती उपदेशाच्या पाहायला मिळतात. एक आहे तो वाचिक पद्धतीचा उपदेश आणि दुसरा आहे तो क्रियात्मक पद्धतीचा उपदेश. वाचिक उपदेश कशाला म्हणावं? हे चालू असलेलं कीर्तन आहे, प्रवचन आहे, कथा आहे, पोथी आहे, अनुग्रह आहे, याला वाचिक उपदेश म्हणा. कारण संतांचं वचन या वाणीद्वारे तुम्हामांपर्यंत पोहोच केलं जातं आणि तेच तुम्हामांचं कल्याण करणारं ठरतं. म्हणून कीर्तन प्रवचन याला वाचिक उपदेशात मध्ये घेता येईल. बरं महाराज, वाचिक उपदेशामध्ये देखील संतांकडे एक दोन विकल्प करता येतात. सहज पद्धतीचा एक वाचिक उपदेश संतांकडे आणि अट्टहासपूर्वक वाचिक उपदेश आहे. सहज बोलणी हितोपदेश करोणी सायासी शिकवेती. एक धावत व्याख्याच करायची झाली, संत महात्मे सहज जरी बोलले तरी तुम्हामांच्या कल्याणाचंच बोलतात, म्हणूनच त्यांना संत बोललं जातं. आणि तुम्ही आम्ही जीव सहज जरी बोललो तरी शिवीच बाहेर पडते म्हणून जीव म्हणतात. विठ्ठल संत महात्मे सहज बोलत बोलत एक उपदेश करतात आणि अट्टहासपूर्वक देखील सांगतात. हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका, किंवा सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला लागोनिया पाय. अनेक अभंग आपल्याला अभ्यासता येतील, वेळाभावी विचार जास्त करत नाही. मला मुद्दा एवढाच पटवून द्यायचा आहे. संत महात्मे तुम्हाला बोध करतायत, उपदेश करतात. उपदेश करत असताना वाचिक पद्धतीने करतायत. वाचिक उपदेशाचा आपण विचार केला, वाचिकामध्ये सहज पद्धतीने वाचिक उपदेश आहे आणि दुसरा अट्टहासपूर्वक वाचिक उपदेश आहे. मात्र याचा सिद्धांत असा आहे महाराज, संतांनी सहज जरी उपदेश केला किंवा अट्टहासपूर्वक जरी केला परिणाम होतो, हा सिद्धांत आहे. बघा, संत महात्मे सहज जरी तुम्हाला करता काही बोलले किंवा अट्टहासपूर्वक बोलले परिणाम होतो, हा सिद्धांत आहे. पटवून देतो. एखाद्याने मुद्दामून दुसऱ्याला त्रास व्हावा म्हणून विंचू काहीतरी पकडला. आता काही मंडळी त्रास देण्याकरताच आलेली असतात, तो भाग सोडून द्या. विंचू काहीतरी पकडला, त्याची बूट चप्पल कशामध्ये तरी तो ठेवला. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मुद्दामून विंचू ठेवला आणि त्यांनी एखाद्या वेळेला दंश केल्यावर वेदना जास्त होतात का चुकून विंचवाने दंश केल्यावर वेदना जास्त होतात? तुमच्याकडे जेवण जास्त झालं का? थोडा संवाद करा. उदाहरण पटलं नसेल बदलून मांडतो. तुमच्याकडे अगरबत्ती मुद्दामून पळवल्यावर जास्त पळते का चुकून पळल्यावर जास्त पळते? आता हा काही वेदांत नाही. अगरबत्ती मुद्दामून पळू दे किंवा चुकून पळू द्या, परिणाम तद्वत संतांनी सहज बोलू दे किंवा अट्टहासपूर्वक, परिणाम मात्र कायम आहे. संत महात्मे उपदेश करतायत. उपदेश करत असताना वाचिक उपदेश करतात. वाचिकामध्ये सहज अट्टहास, यातला परिणामही आपण पाहिला की सिद्धांतही पाहिला की परिणाम होतोय. आणखी वेदांताच्या परिभाषेमध्ये अन्वय पद्धतीचा वाचिक उपदेश आहे आणि व्यतिरेक पद्धतीचा वाचिक उपदेश. अन्वय म्हणजे असणे, व्यतिरेक म्हणजे नसणे. तो एकमेव आहे. अजातवाद बोलतात एकमेव द्वितीयम नेह नास्ति किंचन. तो एकमेव आहे हे सांगणं अन्वय पद्धत आहे. आणि त्याला सोडून बाकीचं जगत कसं आहे, मृग जळव्रत जाईल रया, याला व्यतिरेक पद्धत बोला. किंवा सर्व सुखाचे अगर बाप रखुमा देवीवर, किंवा सुखा लागी तरीसी तळमळ, तरी तो पंढरीसी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मजन्मीचे दुःख विसरसी. या प्रमाणावर बोलताना आमच्या आजोबा कीर्तनात फार गोड बोलायचे. सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय किती वेळ? एक वेळ. महाराज आम्ही महिन्याला जातो तरी सुख मिळत नाही. आमचे आजोबा बोलायचे पंढरपुरात महिन्याला वारीला येऊन जर बैलाच्या बाजारात फिरलं तर केव्हा सुख मिळेल? एकमेव सुखाचा दाता हे सांगणं अन्वय पद्धत आहे. आणि त्याच्याशिवाय सुखच मिळू शकत नाही. ते नेमी न जीवा सुख नोहे, याला व्यतिरेक पद्धत म्हणा. किंवा भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा, ज्ञानाचा निषेध नाही करत नाथ महाराज, त्याच्याशिवाय हे नकोय म्हणजे त्याच्या सहित मला ते हवंय, याला व्यतिरेक पद्धत बोलतात. वाचिक उपदेशाचा विचार मात्र संतांकडे महाराज वाचिकापेक्षा आचरणाला महत्व असतं. संत महात्मे तुम्हाला एखादी गोष्ट पटवून द्यायची असेल तर वाचिकापेक्षा संतांकडे आचरणाला महत्व आहे. म्हणजे संत महात्मे बोलण्यातून कमी
आणि आचरणातून संत महात्मे तुम्हाला बोध जास्त करतात. म्हणजे संतांकडे बोलणं हे कमी आहे आणि आचरण जास्त. तुम्हामांकडे बोलणं जास्त आणि आचरण कमी म्हणू का नाहीच म्हणू? आम्हालाही वाटतं आमच्यासारखी कीर्तन करावीच, पण 2 तासाच बोलणं घडतं. उरलेल्या 22 तासात आम्ही काय करतो कोणाला ठाऊक नसतं. मात्र संतांचा विचार केला तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. तुकोबऱ्या दृष्टांतही देत आहेत. अर्भकाचे साठी. अर्भक म्हणजे एखादा लहान बालक आहे. शाळेमध्ये गेल्यानंतर शिक्षकांचं संपूर्ण ग्रॅज्युएशन जरी कंप्लीट झालेलं असेल तरी शिक्षक मंडळी त्याला पाटी पेन्सिल घेऊनच शिकवतात. माझं नाही, तुकोबऱ्यांचा दृष्टांत आहे. पंते हाती धरिली पाटी. आता आपण शिक्षकांना सर बोलतो. पूर्वी गुरुजी म्हटलं जायचं. वाङ्मयामध्ये शिक्षकांना पंत हे पद आलेले. पंते हाती धरिली पाटी. ज्या पद्धतीने एखादे शिक्षक संपूर्ण शिक्षण झाला असेल तरी विद्यार्थ्याकरता पाटी पेन्सिल घेऊनच शिकवतात, तद्वत तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. संत महात्मे देखील आचरणाला महत्व देतात. किंवा आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ता. या म्हणजे वर्तवून दाखवतात संत महात्मे. आचरणाद्वारे बोध करतात, चरित्राद्वारे पटवून देतात. मौलिक ज्ञानोबऱ्यांचं जीवन चरित्र पहा. ज्ञानोबऱ्यांना एके दिवशी क्रोध आलेला आहे. ज्ञानोबराय पर्णकुटी लावून बसलेले. मुक्ताबाईंनी त्याच्यावर जो काही बोध केला पण संप्रदायामध्ये त्याला ताटीचे अभंग बोलतो. मला सांगा, खरंच ज्ञानोबऱ्यांना क्रोध राग आलेला होता का? अहो, ज्या ज्ञानोबऱ्यांचं केवळ नामचिंतन केलं तर आपला राग गळून पडतो, त्या ज्ञानोबऱ्यांना राग येईल. ज्ञानोबरा एक प्रकारची भूमिका घेतात महाराज. तुम्हाला कळावं की ज्ञानी मंडळींनी वेळोवेळी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कारण याची कारणमीमांसा ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये बोलतात. नवल अहंकाराचे गोठी विशेषण लगे अज्ञाना पाठी. सज्ञानाचे झुंबे कंठी नाना संकटे नाचवी. अहंकार तो अज्ञानाच्या पाठीमागं लागत नाही, मात्र ज्ञानवंतांच्या पाठीमागं लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्यांनी वेळोवेळी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. हे तुम्हाला कळावं याकरता ज्ञानोबाऱ्यांनी पर्णकुटी लावलेली आहे. याला क्रियात्मक किंवा चरित्र बदलून मानतो. भक्त शिरोमणी नामदेवराय. नामदेवरायांना सकल संत मांदियाळीमध्ये कच्चे ठरवण्यात येतात. मला सांगा, नामदेवराय जर खरंच कच्चे असते तर सुरुवातीलाच भगवंताने जवळ केलं नसतं. मात्र नामदेवराय एक भूमिका घेतात. तुम्हाला कळावं या देहाला आल्यानंतर गुरु केल्याशिवाय तरणोपाय नाही. म्हणून नामदेवरायांना विसवांकडे पाठवलं. याला क्रियात्मक उपदेश म्हणतात.
आणखी नाही पटलं का? व्यवहार बोलतो. तुमच्या टीव्ही पाहता का? मी हरिपाठ करता का म्हणून नाही विचारलं, एवढे कशाला गंभीर होत. आपण टीव्ही पाहतो. टीव्हीवर एखादा जर चित्रपट चालू असेल, त्या चित्रपटामध्ये एखादा जर मृत झालेला असेल, तो मृत झालेला खरा असतो की खोटा असतो? खोटा. मेलेला खरा असतो की खोटा असतो? खोटा असतो. त्याच्या आसपास रडणारे खरे असतात की खोटे असतात? खोटे. खोटे असतात. तरी देखील काही मंडळी ते दृश्य पाहून इतर रडतात. मुद्दा इतकाच आहे, मृत झालेला खोटा आहे, आसपास रडणारे खोटे आहेत. मग ते काय करतायत? तुम्हामांना कळावं या करता ते भूमिका वटवत असतात. तद्वत तुम्हामांना कळावं या करता संत महात्मे जी भूमिका घेतात त्यालाच क्रियात्मक उपदेश म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. संत महात्मे बोध करतायत. बोध करत असताना वाचिक उपदेश वाचिकापेक्षा क्रियात्मक आचरणाद्वारे बोध करतात. क्रियेद्वारे करत असताना देखील आपण चरित्र पाहिला, नवे नवे त्याच्या पुढे जाऊन विचार करत असताना, क्रियेद्वारे करत असताना अधिकार तैसा करू उपदेश किंवा अधिकार तैसा दावेला मार्ग, दोन्ही भंग विचारात घेता येतील. संत महात्मे तुम्हाला बोध करत असताना आचरणाद्वारे करतात, मात्र करत असताना तुम्हाला अधिकारीही पाहतात. तसं वेदांतामध्ये 3 प्रकारचे अधिकारी सांगितलेले, उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी. यावरून 9 विकल्प करता येतात. उत्तम 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 मध्यम उत्तम कनिष्ठ, मध्यम उत्तम मध्यम 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 कनिष्ठ, कनिष्ठ उत्तम कनिष्ठ मध्यम कनिष्ठ कनिष्ठ. विठ्ठल विठ्ठल. आता 9 विकल्पात दृष्टांत देत नाही, उत्तम मध्यम आणि कनिष्ठ पटवून देतो फक्त. आता ज्येष्ठ कीर्तनकार मंडळी गोड दृष्टांत द्यायची. बरं, उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी, कनिष्ठ अधिकारी करता जीवन जगताना 3 प्रकारच्या अंतःकरणाची मंडळी असतात. पहिलं अंतःकरण कापुराच्या अंतःकरणाची मंडळी असतात. मला सांगा, कापुराचा आणि अग्नीचा संबंध झाला, कापूर किती तासाने पेढ घेतो? लगेच. तुमच्याकडे तास लागतो का? क्षणार्धात. ज्ञानोबा दृष्टांत घेतात. कापुराची वाती उजळली ज्योती, उजळली पाठ आहे बरं, उजळली ज्योती ठाईच समाप्ती. ज्ञानोबा दृष्टांत का घेतात? कारण सिद्धांत प्रकट केलेला आहे. साधुबोध झाला. ज्ञानोबा साधुबोध होईल असं बोलत नाही, झाला. साधू महात्म्यांच्या, गुरु महात्म्यांच्या मुखातून एखादं वचन बाहेर पडेपर्यंत अवकाश. का ना वचनाची भेटी सरिसाची पैकी रेटी, वस्तू हुनी उठी कवने एक जो, किंवा तुका म्हणे कानी ऐकेली महात तोची झाला घात जीवपणा. म्हणजे मुखातून एखादं वचन बाहेर पडलं, कानावर पडता क्षणी सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. ज्या पद्धतीने कापूर क्षणार्धात पेढ घेतो, तद्वत उत्तम अधिकारी क्षणार्धात कृतार्थ होतो. म्हणजे कापुराच्या अंतःकरणाची मंडळी उत्तम अधिकारी आहेत. मध्यम अधिकारी गौरीच्या अंतःकरणाची मंडळी असतात. गौरी समजते ना इकडं, नाहीतर शहरात वर्षातून एकदाच असते म्हणून पटवून द्यावी लागते. गौरीचा नागरीचा संबंध झाला. गौरी पेढ घेते का? गौरी पेढ घेते नाही. बरं, विचते का? त्याला काय म्हणतात? आमच्याकडे पंढरपूरमध्ये त्याला धुपसत बसणं म्हणतात. थोडस माफी मागून बोलू, बऱ्यापैकी परमार्थात आपला असंच चालू आहे, धडपीटही येत नाही आणि विजतही नाही. जे योग्य साध्य आहे त्या साध्यापर्यंतही आपण जात नाही, साधनापासून परावृत्तही होत नाही, असा हा मध्यम अधिकारी आहे. गौरीच्या अंतःकरणाची मंडळी. कनिष्ठ अधिकारी शेणाच्या अंतःकरणाची मंडळी असतात. मला सांगा, शेणाचा नागरीचा संबंध झाला, शेण पेढ घेतं, ते शेण काडीलाच विजवतं. या अधिकाराची मंडळी सांगणाऱ्यालाच गप्प करतात. मी विनोद मांडला नाही, मला सिद्धांत पटवून द्यायचा आहे. उत्तम अधिकारी आहे, मध्यम अधिकारी आहे, कनिष्ठ अधिकारी आहे. ज्या ज्या पद्धतीचा अधिकारी संतांसमोर असेल, आपण वाङ्मय अभ्यासा. वाङ्मयामध्ये अनेक ठिकाणी संतांनी दृष्टांताची उपाययोजना केलेली आहे. तसं पाहिलं तर उत्तम अधिकाऱ्याला दृष्टांताची आवश्यकताच लागत नाही, कारण तो त्वरित कृतार्थ होतो. संत महात्मे दृष्टांत देत आहेत. पहा, रज्जू सर्पाकार भासले जगडंबर म्हणून आठवितो पाय घेतो अलाय बलाय. किंवा नाथ महाराज बोलतात, शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे. म्हणजे शुक्ती रजत, स्थाणू पुरुष, रज्जू सर्प. किती वेळाही आपण पटवून देऊ लागलो, सर्वसामान्यांना पटेल असं नाही महाराज. मात्र वेदांतातील कठीणातली कठीण प्रक्रिया पटवून देण्याकरता हे दृष्टांत आवर्जून वापरले जातात. मात्र तुम्हाला सर्वसामान्यांना ते दृष्टांत पटावेत म्हणून तुम्हाला अनुभवाला येणाऱ्या गोष्टीचा दृष्टांत तुकोवायला देतात. बीज भाजुनी केली नाही आम्हा जन्म मरण नाही. जीवनमुक्ताचं लक्षण पटवून देण्याकरता ज्वारीचा दृष्टांत दिलेला आहे. नाही पटला तर साखरेचा नोहे ऊस
आम्हा कैचा गर्भवस. कारण संतांसमोर ज्या पद्धतीचा अधिकारी आहे त्याला त्यानुसार बोध आहे. आमचे आजोबा कीर्तनात एक गोड दृष्टांत द्यायचे. सिद्धांत लक्षात राहू द्या, संत महात्मे आचरणाद्वारे बोध करतायत आणि करत असताना तुम्हामांचा जसा अधिकार आहे त्याला त्यानुरूप बोध करतात. इथपर्यंत आपण आलोय. आता आपण शेतकरी मंडळी, शेतामध्ये काही पाणी देण्याच्या पद्धती आहेत. मला पण केवळ सांगता येतात बरं का. बघा, एक सरीची पद्धत आहे, दुसरी आळे पद्धत आहे, तिसरी वाफे पद्धत आहे, चौथी मुक्त कंठाने पाणी देण्याची पद्धत आहे. मला सांगा, सरीची पद्धत चिक्कूच्या आंब्याच्या झाडाला असते का? तुमच्याकडे कसं आहे? नाही, भाग बदलला की पद्धत बदलते म्हणून विचारलं. सरीची पद्धत चिक्कूच्या आंब्याच्या झाडाला असते. ऊसाचं पीक म्हटलं की सरीची पद्धत, चिक्कू आंबा फळ म्हटलं की आळे पद्धत, पालेभाज्या म्हटलं की वाफे पद्धत, ज्वारीचं भातासारखं पीक असेल तर मुक्त कंठाने पाणी देण्याची पद्धत. याला आपल्या ग्रामीण भागात मोकार पद्धत म्हणतात. पटवून देतो, आता लक्ष द्या. आपल्याकडे ऊसाचं पीक म्हटलं की सरीची पद्धत ही ठरलेली आहे, पालेभाज्या म्हटलं की वाफे पद्धत ठरलेली आहे, चिक्कू आंबा फळ म्हटलं की आळे पद्धत ठरलेली आहे. म्हणजे व्यवहारामध्ये जसं आपण पीक पाहून पाणी देण्याची पद्धत ठरवतो, तद्वत संत महात्मे तुम्हामांचा अधिकार पाहून उपदेश करण्याची पद्धत ठरवतात. पण प्रकार असा झालेला आहे, आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागून बोलतो. त्या ज्वारीच्या पिकाला कितीही पाणी दिलं तर ज्वारीत काही फरक महाराज. तसं आपल्याला कीर्तन प्रवचनात कितीही सांगितलं तर आपल्यात काही फरक पाडायचाच नसतो. हे ठरवूनच कीर्तनाला उभारतो. मी उभारतो म्हटलं, बरं बसतो म्हटलं नाही, कारण तुम्हाला बोलण्याचा नैतिक अधिकार आमच्याकडे नाही, कारण सध्या आमच्यातच फरक पडे नाही. परखडता वाटेल, माझा काही तो उद्देश नाही. मला फक्त चिंतन पटवून द्यायचं. संत महात्मे बोध करतायत, उपदेश करतात. उपदेश करत असताना वाचिक, क्रियात्मक, यामध्ये वाचिकापेक्षा आचरणाला क्रियेद्वारे बोध करतात. क्रियेद्वारे करत असताना अधिकारानुरूप बोध करतात. जसा अधिकारी मिळेल त्याला त्या अनुरूप बोध करतात. मग कल्पना करा, एक साधक तुकोबाऱ्यांकडे गेला आणि महाराजांना बोलू लागला, महाराज तुम्ही शरण जाण्याचा करता सांगताय, तुम्ही शरण गेला आहात की नाही? तुकोबाऱ्या अनुभव व्यक्त करतात. शरणागत झालो ते नेहमीपणा मुकालो. झालो म्हणजे भूतकाळ, मी शरण गेलेलोय आणि त्याचा परिणामही बोलतात तुकोबाराय, ते नेहमीपणा. आणि मग मी एक पद वापरतायत तुकोबाराय, आल्यानो संसारा उठा मेघ करा, आल्यानो संसारा उठा मेघ करा, आल्यानो संसारा उठा मेघ आल्यानो संसारा उठा वेग करा, शरणाचा उदारा पांडुरंग. किंवा आलिया संसारा, पाडभेद कसाही असेल, यातलं महत्वाचा गाभा मला पटवून द्यायचा आहे, तो म्हणजे संसारा. जो संसाराला आलेला आहे, तुकोबाराय म्हणतात शरणाचा उदारा. मी अवलोकन करतो, आपण 4 प्रश्न केले होते, लक्षात आहेत का? शरण कोणी जायचं, शरण
कोणाला जायचं, शरण का जायचं आणि शरण कसं जायचं. यातल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुकोबारे देतात. शरण कोणी जायचं, आल्यानो संसारा. जो संसाराला आलेला आहे त्यांनी भगवंताला शरण जायचं. एखादा म्हणेल महाराज आम्ही आणखी चतुर्भुजच झालो नाही, शरण जायचं की नाही. चतुर्भुज समजतं ना तुम्हाला. एखादा म्हणेल आम्ही चतुर्भुज म्हणजे एखादा म्हणेल विवाहच झाला नाही आम्ही शरण जायचं की नाही. कारण संसार पदाची व्याख्या काय, बायका मुलांचा पसारा, चार भिंतींच्या आपल्याला व्यवहारात संसार म्हटलं जातं. पारमार्थिक दृष्ट्या विचार केला तर कर्तृत्व भोक्तृत्व ज्याच्याकडे त्याला संसार बोला, एक. उपजन आणि निमन ज्याच्याकडे त्याला संसार बोला, दोन. देहतादात्म्याने जगतो त्याला संसार बोला, तीन. पंचक्लेशासहित अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश आणि जो युक्त त्याला संसार बोला, चार. नवे नवे भगवद्गीता 15व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये लक्षण मांडते. ऊर्ध्वमूलम मधशाखम मश्वत्थम प्रागुरव्यम छंदांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. ऊर्ध्वमूलम अधशाखम, ज्याचं स्वरूपच उलट आहे त्याला संसार बोला. महाराज एखादा म्हणे वयाची 75वी चालू आहे महाराज आणखी संसार उलटा वाटत नाही, तुम्ही काय बोलता. मी नाही भगवद्गीता बोलते. ऊर्ध्वमूलम पटवून देण्याकरता मला गुरुजी पाठात गोड दृष्टांत देत असत. आपल्याकडे एखादा वृक्ष आहे, झाड आहे, ते झाड वाढण्याकरता खाली मुळाला पाणी देता की वर पाना फुलांना. खाली मुळाला. त्यावेळेला ते झाड वाढतं कुठं, वरती वाढतं. देहरूपी वृक्ष वाढण्याकरता खाली पायावर पाणी टाकता की वर मुखात, वर मुखात. हा वाढतो कुठं, यालाच उलटा बोलतात. प्रसिद्ध प्रमाण भगवत पूज्यपाद आद्य जगद्गुरु शंकराचार्य ही बोलतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शेनम इह संसारे. दर्शक सर्वनाम आहे, अंगुली निर्देश केलेला आहे. याला संसार म्हणा. कशाला, जो पुन्हा 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 जन्मतो आणि पुन्हा पुन्हा मरतो. म्हणजे एखाद्याचा विवाह होऊ द्या नाहीतर न होऊ द्या, जो या देहाला आलेला आहे असा प्रत्येक जण संसारी. कारण महाराज शरण जाण्याचा अधिकार बघा, 4 प्रकारची योनी, जारद उद्भिद श्वेदज अंडज. सायन्सने त्याला 3 प्रकारामध्ये विभागलं, जलचर भूचर आणि खेचर. वाङ्मयामध्ये त्याला 84 लक्ष प्रकारात मांडलं गेलेलं आहे. कुणी किती का प्रकार मांडलेला. मात्र याची देही घडे किंवा याची जन्मी घडे, पाठ कसाही असेल, याची देही किंवा जन्मी घडे. देवाचे भजन आणि कधी ज्ञान नाही कोटे. मला सांगा, भगवंताच्या भक्तीचा, भजनाचा, सेवेचा, वारीचा अधिकार कोणाकडे, या देहाकडे. कधी गाढव भजन करताना, वारी करताना कोणी पाहिलं का. याचा अर्थ जे वारी भजन करत नाहीत त्यांना मला गाढव म्हणायचं नाही. मुद्दा एवढाच पटवून द्यायचा, जो देहाला आलेला आहे त्यालाच भगवंताच्या भक्तीचा, सेवेचा, भजनाचा अधिकार आहे. म्हणून शरण जायचं कोणी, जो या देहाला आलेला आहे. अशा प्रत्येकाने भगवंताला शरण गेलं पाहिजे. म्हणजे शरण जाण्याचा अधिकारी कोण आहे याचा आपला विचार चालू आहे. म्हणजे शरण जायचं कोणी याचं प्रश्नाचं उत्तर, जो देहाला आलेला आहे. दुसरा प्रश्न, शरण जायचं कोणाला आणि बोध आणखी कोण करत की नाही. महाराज बोलतात, वेद अनंत बोलिला अर्थ तुकाचे साधिला. शरण कोणाला जायचं, विठोबासे शरण जावे. एखादा म्हणेल महाराज विठोबालाच का शरण जायचं. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ. म्हणून तो भगवंतो किंवा षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दानशूर दाता. तो एकमेव असा दानशूर असलेला, समचरण असलेला, षडगुणाने संपन्न असलेला तो एकमेव परमात्मा आहे. म्हणून शरण जायचं कोणाला, विठोबासे. 2 प्रश्नांची उत्तर मिळाली. शरण कोणी जायचं, जो देहाला आला. शरण कोणाला जायचं, विठोबासे. मात्र महाराज आम्ही शरण का जायचं, तुम्ही सांगावं आम्ही ऐकावं, तो काळ आता गेला निघून. आम्ही का शरण जावं. भगवद्गीता उत्तर देते, त्वमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. ज्याला जीवनामध्ये शाश्वत शांती हवी, परमधामापर्यंत पोहोचायचंय, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करायची, परमानंदावर आरूढ व्हायचंय. नवे नवे महाराज बोलतात, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी. आपण शरण जातो काही तर प्रश्नचिन्ह नाही महाराज. अनन्यता लांब आहे. अनन्य या पदाची व्याख्या नारद महर्षी भक्तिसूत्रामध्ये वर्णन करतात. अन्याश्रयणाम त्यागा अनन्यता. याच्याकरता दृष्टांताने पटवून देतो. मासा पाण्याशी एवढा अनन्य असतो, तो मासा पाण्यातनं काढून तुपात टाका, तुप ही द्रव पदार्थच आहे, उलट क्वालिटीचा आहे महाराज. मात्र माशाचा पाण्याशी संबंध संपला,
मासा आपलं प्राण सोडतो परंतु दुसऱ्याची संगत करत नाही, तेवढं नाण्य त्या भगवंताला गेलं पाहिजे. म्हणजे जन्म मरणाची इरझार चुकवायची, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करायची, परमधामापर्यंत पोहोचायचंय, त्यांनी भगवंताला शरण गेलं पाहिजे हा विचार आपण स्वीकारला. यावर एक पूर्व पक्ष निर्माण होतो. एखादा म्हणेल, महाराज तुम्ही आता बोललात की ज्याला आनंद हवा असेल त्यांनी भगवंताला शरण जायचं, परंतु आम्ही नित्याने दररोज कोणत्या ना कोणत्या तरी साधनातून भगवंताला शरणच जातो. आमच्या घरातील दररोजची देवपूजा असेल, आमचं नित्याचं पारायण असेल, आम्ही दररोजची जपमाळा असेल, उत्सव सुरू झाला असेल तर मंदिरामध्ये दररोज दर्शन करत आहोत. म्हणजे दररोज मिळेल ती सेवा करतोय आणि त्या सेवेच्या माध्यमातून कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून आम्ही भगवंताला शरण जातोय. म्हणजे नित्याने आम्ही भगवंताला शरण जातो, तरीही जीवनामध्ये संकट आहे, तरीही जीवनामध्ये दुःख, याची कारण मीमांसा काय? तुम्ही सांगता शरण जावा दुःख निवृत्ती आहे, आणि आम्ही तर नित्याने शरण जातो तरीही महाराज आमच्या जीवनात दुःख, याची कारण मीमांसा महाराज बोलतात. केले कर्म झाले, केले कर्म झाले, केले कर्म झाले, केले कर्म झाले, तेचे भोगाने केले कर्म झाले, तेची भोगाने उपासने लेणे त्यांचे किती, केले कर्म झाले, केले कर्म झाले.
तेची भोगा अरे उपजले मेले ऐसे किती. महाराज या जोड चालीच्या आनंद करतात ज्ञानोबांच्या सोहळ्यात यावं लागतं, पण सोहळ्यात येऊन दिंडीतच चालावं लागतं ही तितकंच खरं आहे. विठ्ठल मी काही कुठं शिक्षण घेतलं नाही बरं गुरुजींनी, इतकं काही आपल्याला काहीच येत नाही. परंतु ज्ञानोबांच्या सोहळ्यामध्ये चालण्याचा एक पारंपरिक दिंडी असल्यामुळे मी ज्या वेळेला आता आहे प्रसंग पारिवारिकमध्येही बोललो, पारिवारिक मंडळीत म्हणून बोलतो. जन्मतापासून वारी ज्ञानोबांची आहे, परंतु 10वी पर्यंत ही पूर्ण वारी घडायची नाही. पण 10वीच्या नंतर ज्यावेळेला पूर्ण वारी करायला मिळणार, 10वीच्या उन्हाळ्या सुट्टीमध्ये मौलिकच्या सोहळ्यामध्ये गेलो. दर मजल करत जेजुरीच्या मुक्कामाला तळावरती आलो आणि दररोजचा नित्यक्रम तिथला की आमचे दररोज तीर्थरूप एकदा आरती झाली तळावर की तळावर कीर्तन उभारतो महाराज. पारंपरिक कीर्तन असतात, एकच कीर्तनकाराला माईक असतो, पकवाजाला माईक नाही, गायकांना माईक नाही, समोर 2 करणे व संपली सिस्टीम. हजारोंचा श्रोता असतो, 500-700 टाळकरी असतात, सगळीच महनीय मंडळी सेवेकरता टाळ घेऊन उभी असतात. ज्यांनी संप्रदायामध्ये एक सेवेने ज्ञानाने उंची गाठलेली ही सगळी मंडळी टाळ घेऊन उभी असतात आणि त्यामध्ये आमची तीर्थरूप दररोज कीर्तनाला जायचे. मग मीही गेलो कीर्तनामध्ये. जेजुरीच्या तळावर ज्ञानोबांच्या समोर चाल पुकारण्यात आली. मी चाल गाण्याचा प्रयत्न केला, परंतु मला काही चाल गाता आली नाही. ज्ञानोबांच्या समोर डोळ्यामध्ये पाणी आलं की आपल्याला चाल गाता येईना, आणि म्हणून परत 10वीच्या वारी झाल्यानंतर मला सोलापूरमध्ये श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्री गुरु सुधाकरजी महाराज यांच्याकडे अध्ययनाला गुरुजींकडे ठेवलं आमच्या तीर्थरूपाने. अध्ययनाला थांबल्याबरोबर पहिल्या महिन्यामध्ये आमच्या गुरुजींनी माझा आवाज चेक करून सांगितलं होतं, गायन होऊ शकत नाही, तुम्ही मृदंगाकडे लक्ष द्या. आवाज जाड होता. आणखी मी 10वीतलं एक उन्हाळ्या सुट्टीतलं आमच्या गुरुजींच्या कीर्तनात त्यात मी चाल गायली, ती मला आवाज ऐकू वाटत नाही असा आवाज होता. आणि गायन होऊ शकत नाही, परंतु दररोज त्यांच्यासोबत मी कीर्तनाला जाऊ लागलो. आणि माझे पणजोबा एक साधू पुरुष होऊन गेले की त्यांनी सांगून देह ठेवलेला, आजच सांगितलं की मी उद्या जाणार आहे. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीतील 12वा अध्याय सुरू केलेला आहे. हरिपाठ आणि हरिपाठामध्ये ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ असं म्हणून त्यांनी देह ठेवला. ते एक सत्पुरुष असे होते, त्यांचे गायन वादन नाथांचं भागवत मुखोद्गत होतं. तसं आमच्या परंपरेला ज्ञानोबांचा साक्षात्कार त्यांनी सांगून देह ठेवला. म्हणून त्यावेळेला मला इथं सांगायला आवडेल आपल्याला, मी आताही आल्याबरोबर बोललो, श्री संत भगवान बाबा असताना गडावरती आमच्या पंजवांची सेवा झाली होती आणि त्या सेवेला वामनभाऊ पकवाजाला होते. हे आमच्या जरा ग्रंथामध्ये लिखित आहे. त्यामुळे इथं सेवा करत असताना मी गडावर करतो याचा फार आनंद आहे मला की त्यांच्यानंतर मला काहीतरी पुण्य आहे त्यांची, म्हणून मी आज इथं उभा आहे. मी आमच्या ज्येष्ठ वारकऱ्यांकडनं असं ऐकलं होतं की आमचे पणजोबा कीर्तन करताना काळी 3 ला करायचे महाराज. त्यांचा तो आवाज, म्हणून त्यांची कृपा, वारीतनं ज्ञानोबांची काही करुणा झाली, ज्ञानोबांची कृपा आणि श्री गुरूंची कृपा, म्हणून गायला कुठं अडचण येत नाही. कुठं शिक्षण वगैरे नाही, परंतु ऐकण्याचा मात्र मला फार छंद आहे. मी गुरुजींची कायम रामकृष्णरीची एक चाल ऐकतो, त्याच्यामध्ये नारायण खिलारी गुरुजींना आपण साथ केलेली आहे. मला म्हणजे ही जोड बघायची फार सवय आहे. फार गोड गायन आहे महाराजांचं, गुरुजींचं. आणि आज ही गाण्याचा प्रयत्न केला, कारण मी आज गातोय ते बरोबर का चुकीचं हे ओळखण्याची आजचीच योग्य वेळ आहे. विषय असा चालू आहे की महाराज आम्ही नित्याने भगवंताला शरण जातोय, तरीही जीवनामध्ये संकट आहे, याची कारण मीमांसा का? नाथ महाराज बोलतात, केले कर्म झाले. नाथ महाराजांना बोलता आलं असतं, ते भोगाले, तेची भोगाले. श्री पाणींच्या व्याकरण सूत्रानुसार या चकाराने आणण्याची प्रवृत्ती असते. तुम्ही आम्ही जे काही कर्म करतो हे तुम्हाला भोगावंच लागतं महाराज. याकरता वेदांतामध्ये 3 प्रकारे कर्माचा विचार आहे, क्रियमान, संचित आणि प्रारब्ध. व्याख्या सांगत वेळ खर्च करत नाही, मात्र गुरुनाम गुरु वेदांत केसरी रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी याकरता दृष्टांत द्यायचे. आम्ही काही प्रत्यक्ष नाही, आमच्या गुरुजींच्या मुखातून ऐकलेलं आहे. एखादी माता भगिनी घरामध्ये पोळी करते, पोळी लाटणं हे तिचं क्रियमान कर्म आहे. पोळी लाटल्यावर तव्यावर भाजून ती पोळी टोपलीमध्ये संग्रहित केली जाते, हे तिचं संचित कर्म आहे. आणि टोपलीतली ताटामध्ये खाण्याकरता येणं याला प्रारब्ध बोलतात. भगवद्गीता उत्तर देते महाराज, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. ज्ञानरूपी अग्नीमध्ये प्रारब्ध सोडून इथं कर्माचा नाश होतो. प्रारब्ध हे तुम्हाला प्रत्येकाला भोगावंच लागतं महाराज. श्रीमद भागवत महापुराणातील भीष्माचार्यांचं चिंतन सर्वांना ज्ञात आहे, धावत मानतो. भीष्माचार्य शरपंजरी पडलेले, शरपंजरी म्हणजे बाणाच्या शय्येवर, आणि भगवंतासोबत संवाद करू लागतात. भगवंता, संपूर्ण आयुष्य धर्म आणि सत्तेने मी आचरण केलं,
तरीही मला स्थिती ही भोगावी लागते. त्यावेळेला भगवान परमात्मा बोलतात तो तुमच्या कर्माचा भोग आहे. भीष्माचार्य इच्छामरणी होते, युंजान योगी होते, म्हणजे स्वतःच्या भूतभावी वर्तमानाचं त्यांना ज्ञान होतं. संपूर्ण जन्म तपासून पाहिला भीष्माचार्यांनी, एकदाही चुकले नव्हते. ही जर संधी भगवंताने आपल्याला दिली तर आपली एकही बरोबर गोष्ट भेटणार नाही, ही आपली परिस्थिती आहे. परंतु भीष्माचार्य एकदाही चुकले नाहीत म्हणून आत्मविश्वासाने भगवंताला बोलतात एकदाही चुकलो नाही. परमात्मा म्हणतात जरा मागची जन्म तपासा. भीष्माचार्य 1 जन्म, 5 जन्म, 10 जन्म, चरित्र असं सांगितलं जातं 100 जन्म भीष्माचार्य पाठीमागे गेले. त्यावेळेला एक घडलेली चूक त्यांच्या लक्षात आली. रस्त्याने जात आहेत आचार्य, त्या रस्त्यामध्ये एक सरडा पडलेला असतो. आता तो रस्त्यात पडलेला आहे, बाजूला करावं म्हणून बाणाच्या साह्याने त्याला उचलून बाजूला टाकलं. त्यावेळेला तो काटेरी कुंपणावर पडला आणि त्याच्या शरीरामध्ये काटे टोचले गेले. केव्हा? 100 जन्म अगोदर. तर 100 जन्मानंतर भीष्माचार्यांना बाणाच्या शय्येवरच पडावं लागलं. भीष्माचार्यांसारख्यांना जर केलेलं कर्म भोगूनच संपवावं लागतं तर तो मामांचं काय? विठ्ठल एखादा म्हणेल महाराज आम्हाला जर आमचा भोग भोगावाच लागणार असेल तर आम्ही भक्ती भजन करावं की न करावं? आधीच आपल्याला उल्हास असतो. एकाने हा शंका केलेली बरोबर म्हणून मी आणतो की महाराज आम्हाला जर आमच्या वाटेला येणारा भोग भोगावाच लागणार असेल तर आम्ही भक्ती भजन करावं की न करावं? महाराज अध्यात्मामध्ये संकल्पना आहे प्रारब्ध भोगावं लागतं. भक्तिशास्त्र याच्या पुढे नाथ महाराज बोलतात एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा. प्रारब्धाचा नाश म्हणजे भगवंताच्या कृपेने प्रारब्धाच्या वेदना परमात्मा तुम्हापर्यंत पोहोचू देत नाही. त्याकरता त्याची कृपा व्हावी लागते आणि कृपेकरता भक्ती करावी लागते. आपली भक्ती कशी बोलू का? आपण करतो थोडी दाखवतो मात्र. तुम्ही कबूल केलं तर मला बरं आहे. एखादा गृहस्थ काशी सारख्या तीर्थक्षेत्राकडे जाऊन आला तर तो आयुष्यभर सांगत फिरतो मी 5 वेळेला काशी केली. काशीला जाऊन आलो एवढाच अर्थ घ्या बरं. मुद्दा एवढाच पटवून द्यायचा केलेलं पुण्य दुसऱ्याला सांगू नये ते क्षय होतं. परंतु मनुष्याचा गुणधर्म आहे की दोष लपवतो गुणांचा गौरव करत आपण फिरतो. मला मुद्दा एवढाच पटवून द्यायचा आहे प्रारब्ध संपायचं असेल तर भगवंताची कृपा व्हावी लागते तेवढीच त्याची भक्ती करावी लागते. पटवून देतो. एक बाजारपेठे धरून चला आणि त्या बाजारपेठेमध्ये एक व्यापारी आहे, त्याचं भलं मोठं असं दुकान आहे, वाडा आहे आणि म्हणून तो वाड्यातून बाहेर पडलेला आहे काही कामानिमित्त. थोडा कालावधी गेलेला आहे, मागून धावत पळत एक नोकर येतो तो बोलू लागतो मालक आपला वाडा पेटलेला आहे, दुकान पेटलेलं आहे. शब्द कानावर पडता क्षणी मालक दुकानाकडे धाव घेतो. तिथं जातो. प्रत्येक जण त्या दुकानाला वाड्याला लागलेली अग्नी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे. कुणी पाईपच्या सहाय्याने प्रेशरनी पाणी मारतं, कुणी बादलीने पाणी मारतं, अन्य साधनाने प्रत्येक जण आग विझवण्याचा म्हणजेच अग्नी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र जो दुकानाचा मालक आहे तो वाड्याचा मालक आहे तो एक वाटी घेतो, चमचा घेतो आणि चमच्याने पाणी मारू लागतो. किती मिनिटात वाडा विझेल? वाडा विझेल नाही. याला कारण काय? समोर जेवढा अग्नी आहे तेवढ्याच प्रमाणात पाणी मारलं गेलं पाहिजे, त्याशिवाय अग्नी आटोक्यात येत नाही. हा व्यवहार आहे. तद्वत प्रारब्ध संपायचा असेल तर प्रारब्ध रूपी भोग जेवढा आहे तेवढीच भक्ती केली पाहिजे. तुम्हाला वाटत असता आम्ही भक्ती करतो, आपण शरण गेलेलो असतो विकारांना, अपेक्षा आनंदाची ठेवतो. आपण शरण गेलेलो आहेत ते विषयांना. विषयाडी फुलले जीव विषय ओढे फुलले जीव.
फुलदे जीव आता याची कोण करील कीव नुपजे नारायणी भाव पाहुणे भाव नरदेह. या विषयांना आपण शरणा जातो. महाराज हे विषय कसे? हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचे आभासे भद्र जाती. किंवा दोन दृष्टांत देता येत ज्ञानोबा. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अभ्राची सावली जाईल रया. मला सांगा मृगजळ माहित आहे? मृगजळ दिसायलाय की असायलाय? दिसायलाय. दिसायलाय की भासायलाय? असं विषयातलं सुखही भासतं. किंवा उदाहरण बदलून म्हण, कोळसा किती घासल्यानंतर पांढरा होईल? कोण म्हटलं घासून येतं? कोळसा घासणारा संतो कोळसा पांढरा. तसं विषय केव्हा सुखाचे होते? विषयामध्ये सुख शोधणारा संतो विषय सुखाचे होत नाही. या विषयांना शरण जातो आणि अपेक्षा ठेवतो महाराज आनंदाची. आपण अहो ज्या साधनाने तुम्हाला आनंद मिळणार आहे अशी साधना आपण करत नाही, मात्र दुःख मिळेल अशी साधना करत बसतो आणि अपेक्षा आनंदाची ठेवतो. सिद्धांताला पूरक दृष्टांत देतो. ज्येष्ठांचा दृष्टांत आहे. एक ऑफिसर होते म्हणे. ऑफिसर दशमी एकादशीचा खडतर उपवास घडतो आणि द्वादशीला सकाळ सकाळी लवकर उठतात. भूक लागलेली असते. उठल्याबरोबर ऑफिसवरून फोन येतो, लवकरात लवकर ऑफिसमध्ये हजर व्हा. ज्येष्ठ कीर्तनकार मंडळी असं बोलायचे, तोंडात पाणी असेल तर रस्त्याने गेला, एवढं लवकर या. तो धावत पळत ऑफिसमध्ये जातोय. काम आटोपतो आणि काम आटोपल्यावर पुन्हा घराकडे धाव घेतो. पाहतो तर काय, घराला कुलूप आहे. शेजारची गृहिणी सांगते की अशा पद्धतीने हरिश्चंद्र राजा संस्थानवरती उत्सव चालू आहे, तिथं पारायणाला बसलेले. ठीक आहे म्हणतो, चावी घेतो, कुलूप उघडतो, आतमध्ये जातो, स्वयंपाक घरामध्ये जातो, सगळीकडे शोधाशोध करू लागतो. प्रकार असा घडलेला असतो. दशमी दिवशी उद्या एकादशी आहे म्हणून जे काही पदार्थ शिल्लक राहिलेलं अन्न होतं ते तिने वाटून संपवलेलं होतं. एकादशी दिवशी जेवढे उपवासाचे पदार्थ लागतात तेवढेच तिने बनवून ते खाऊन संपवले होते, कारण उपवासाचा दुसऱ्या दिवशी उपयोगाला येत नाही. आणि द्वादशीला हे सकाळ सकाळी घराच्या बाहेर पडले, याचा अर्थ बाहेर काहीतरी खातील. आता इथं येणाऱ्यांना भरपूर जेवणाची व्यवस्था, त्यामुळे तिने घरात काही बनवलं नव्हतं. घर स्वयंपाक घर अगदी सामसूम. हा शोधाशोध करू लागतो. काहीही वेळेला रागाला जातो तोपर्यंत त्याची दृष्टी एका डब्यावर पडते आणि त्या डब्यावर लिहिलेलं असतं खा सोडा म्हणून. माता भगिनींना सवय असते पहा, तुरीच्या दळला तू डाळ, मुगीच्या दळला मू डाळ असं लिहितात. तसं खायच्या सोड्याला त्या गृहिणीने खा सोडा असं लिहिलेलं होतं. पत्नीचे उपकार मानतो तिने माझी काहीतरी खाण्याची व्यवस्था केली. एक ताड घेतो, तांब्यावर पाणी घेतो, 2-3 किलो सोडा काढतो, बस की कालवतो आणि खाऊन टाकतो. माझा दृष्टांत संपला. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, त्याची भूक भागली असेल का? नाही भागणार. का? ज्या पदार्थाने भूक भागेल असे पदार्थ त्यांनी खाल्लेच नाही. उलट पोटात आधी असलेले पदार्थ बाहेर कसे पडतील असे पदार्थ त्यांनी खाल्ले. तद्वत जीवनामध्ये ज्या साधनाने तुम्हाला आनंद मिळतो अशी साधना आपण करत नाही, दुःख मिळेल अशी साधना करत बसतो. आणि म्हणून तुम्हाला आनंद हवा असेल, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करायची असेल, परमधामापर्यंत पोहोचायचं असेल, परमानंदावर आरूढ व्हायचं असेल, तर त्याच्याकरता काय केलं पाहिजे याचं कारण आणि परिणाम तुकोबराय प्रतिपादन करत आहेत.
आम्हाला असं ऐकतच राहावं असं वाटतं. काही मंडळी महाराज गॉड गिफ्टेड असतात त्यातली गोष्ट आहे. विठ्ठल मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. आपण शरणागतीवर एक 4 विकल्प केलेले होते. शरण जाण्याचा अधिकारी, शरण जाण्याचा विषय काय, शरण गेल्यानंतर मिळणार काय म्हणजे प्रयोजन काय, आणि शरणागतीचा संबंध काय. यालाच आपल्या भाषेमध्ये घेतलं होतं शरण. हा, कोणी जावे. वा. शरण कोणाला जायचं, शरण का जायचं, आणि शरण कसं जायचं. असं वातावरण महाराज महिन्यातून एकदा मिळतं आम्हाला. विठ्ठल प्रश्न विचारले तरी उत्तर मिळत नाहीत महाराज. म्हणजे आमचा त्यातला दुसरा हेतू काही नाही. इथून घरी जाताना आपल्या पदरात काहीतरी पडलं पाहिजे, एक सद हेतू आहे. संतांचे वचन घरी गेले तर आपलं घर नीट राहिल्याशिवाय राहणारच नाही महाराज. घर नीटच राहणार यात निर्विवाद आपलं हे सांगू शकतो आपण. मुद्दा मला एवढाच पटवून द्यायचा आहे की शरण कोणी जायचं याचं उत्तर आपण घेतलं. आल्यानो संसारा जो देहाला आलेला आहे. शरण कोणाला जायचं, विठोबासी. शरण का जायचं, तुकोबारा उत्तर देतात, मनवोनी शरण जावे. तसं पाहायला गेलं तर यातले सगळेच उत्तरार्ध आपण घेऊ शकतो. बघा, याचा विचार करू लागलो तर तो हा उतरील पार मनवोनी शरण जावे. भवदुस्तर नदीचा मनवोनी शरण जावे. बहु आहे करुणावंत मनवोनी शरण जावे. अनंत हे नाम जा मनवोनी शरण जावे. तुका मने साक्षी आले तरी केले प्रगट मनवोनी शरण जावे. विठ्ठल विठ्ठल. शरण जाण्याचं कारण मीमांसा महाराज बोलतात की शरण का जायचं. व्यवहार बोलतो. विद्यार्थी असतात पहा, शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न असतो, कारणे द्या. आणि प्रश्नामध्येच उत्तर असतं, फक्त पुढे क्वेश्चन मार्क असतो. याला असं का म्हणतात म्हणून विचारलेलं असतं. विद्यार्थी मंडळी संपूर्ण उत्तर लिहितात आणि शेवटी लिहितात म्हणून याला असं तद्वत तुकोबाराय म्हणतात. आनंद पाहिजे असेल मनवोनी, दुःख निवृत्ती करायची असेल मनवोनी शरण जावे. परमधामापर्यंत जायचं असेल, परमानंदावर आरूढ व्हायचं असेल मनवोनी शरण जावे. भगवंताला आपण शरण गेलं पाहिजे. मात्र अंतिमचा प्रश्न महाराज, शरण जायचं कसं. शरणागतीचे 6 विकल्प शास्त्रामध्ये आलेले. अनुकूलेन संकल्प प्रातिकूलस्य वर्जनम रक्षस्ति इति विश्वास गुप्तित्व वर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्यम षडविधा शरणागती. एक 6 विकल्प आहेत. निर्देश करून पुढे निघून जातो. अनुकूलेन संकल्प, भगवंताला अनुकूल बनून राहणं. अनुकूल बनणं म्हणजे भगवंताला आपल्याकडून जी अपेक्षा आहे तसं आपलं आचरण वर्तन ठेवणं म्हणजे आपण भगवंताला शरण जाणं. एक पटवून देतो. एखादी स्त्री दुसऱ्या स्त्रीजवळ बोलताना म्हणते की मी माझ्या पतीला फार अनुकूल आहे, परंतु तो काय बोलतो हे मी अजिबात ऐकत नसते. याला अनुकूल बनणं म्हणत नाही. ज्ञानोबा बोलतात पतीची या मता अनुसरुणी, याला महत्व आहे महाराज. किंवा उदाहरण बदलून मांडतो. एक गुरुजी होते. साधक गुरु महात्म्यांना विनंती करतो, गुरुजी माझ्या घरी भोजनाला केव्हा या. भरपूर आग्रह केल्यानंतर गुरुजी सांगतात मी या दिवशी तुझ्या घरी भोजनाला येईल. आनंदामध्ये घरी जातो, दिवस उजाडतो, पंचपक्वान तयार करतो. गुरुजी येतात, पाद्य पूजा केली जाते, बसायला आसन दिलं जातं, पात्र वाढले जातात, पदार्थ वाढले जातात. आणि गुरुजी पात्राकडे पाहतात तर सगळे काही गोड गोड पदार्थ गुरुजींना दिसतात. बाय मिस्टेक गुरुजींना झालेली ती शुगर. आत्ताच्या काळात ते गुरुजी तसं समजा डायबिटीज आजार झालेला आहे. आणि गुरुजी त्याला म्हणतात अरे मी पथ्य पाळणारा व्यक्ती आहे, मला हे पदार्थ काही तू देऊ नको, दुसरं काही बनवलं असेल तर ते दे.
तो साधक बोलू लागतो, गुरुजी तुम्ही येणार आहेत म्हणून आचारी लावून एवढे पदार्थ बनवून घेतले आणि तुम्हीच नाही खाल्ले तर. म्हणजे गुरुजींची शुगर वाढली तरी चालेल, मात्र आमचे पदार्थ गुरुजींनी खाल्ले पाहिजे. याला अनुकूल बनणं म्हणत नाही. म्हणून एका महात्म्याने हिंदी दोहा असा प्रकट केलेला आहे, हम गुरुदेव को मानते हैं, गुरुदेव की नहीं मानते. विठ्ठल तद्वत भगवान को सभी मानते, भगवान की नहीं मानते. भगवंताला आपल्याकडून जे अपेक्षा आहे तसं आपलं वर्तन ठेवणं, आचरण ठेवणं ही पहिली शरणागती आहे. अनुकूलेन संकल्प. दुसरी शरणागती प्रातिकूलस्य वर्जनम. त्याच्या ठिकाणी ज्या प्रातिकूल गोष्टी आहेत त्या आपल्या ठिकाणीही नसणं. दुसरी शरणागती रक्षस्ति इति विश्वासः. तो परमात्मा आपलं रक्षण करणार आहे हा विश्वास पाहिजे. सध्या आपला विमा कंपनीवर विश्वास आहे पण भगवंतावर नाही. तो विश्वास ठेवला पाहिजे. ही तिसरी शरणागती आहे. गोप्तृत्व वर्णन तथा. त्याला वरलं पाहिजे, सांगितलं पाहिजे तुझ्याशिवाय रक्षण करणारा कोण नाही, त्याशिवाय तो येत नाही. ही चौथी शरणागती वर्णन तथा. गोप्तृत्व वर्णन तथा म्हणजे त्याला वरलं पाहिजे. आत्मनिक्षेप म्हणजे समर्पण असलं पाहिजे. आणि कार्पण्य म्हणजे लहानातलं लहान बनून राहणं. महाराज हनुमंतराय लहानातलं लहान बनून राहिले. हनुमंतरायांना काहीच मिळालं नाही असं नाही महाराज. प्रभू रामचंद्राच्या जीवन चरित्रामध्ये आपण अभ्यासतो, या पृथ्वी तलावर जेवढी प्रभू रामचंद्रांची मंदिर आहेत ती तो उजव्या हाताला न मागता स्थान हनुमंतरायांना दिलेलं आहे. याला कारण लहानातलं लहान बनून राहिले. मला सांगा, कधी हनुमंतरायांच्या मंदिरात प्रभू रामचंद्रांचं मंदिर कोणी पाहिलं का? एखादा म्हणेल महाराज का नाही. हनुमंतराय असताना प्रभू रामचंद्रांचं वेगळं मंदिर स्थापन करायची गरज नाही, कारण हनुमंतरायांच्या अंतःकरणामध्ये प्रभू रामचंद्र विराजमान आहे. मात्र जिथं जिथं प्रभू रामचंद्रांची मंदिर आहेत तिथं उजव्या हाताला हनुमंतरायांना स्थान न मागता दिलं. याला कारण कार्पण्यम. 6वी शरणागती आहे. शास्त्रीय भूमिकेतून एक विचार केला, मात्र अभंगामध्ये महाराज बोलतात शरण जायचं नेमकं कसं. सर्व भावे देवासी या पदांचा विचार करायचा आहे. सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा सर्व भावे देवासी तोह उतरील पर. भवदुस्तर नदीचा. नियोजित कीर्तनाच्या वेळेतील 8 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहेत. उरलेल्या चरणांचा समन्वय साधून सेवेला पूर्णविराम देतो. जगद्गुरु तुकोबांच्या अभंगाच्या माध्यमातून उपदेश पदाचा विचार पाहिला. शरणागतीचा उपदेश, त्यावर 4 विकल्प, कोणी जायचं, कोणाला जायचं, का जायचं आणि कसं जायचं, यांच्या अंतिमच्या प्रश्नाकडे आपण आलो आहोत की शरण जायचं नेमकं कसं. अभंगामध्ये तुकोबाराय बोलतात सर्व भावे देवासी. सर्व भावे म्हणजे घरातला सक्का भाऊ, चुलत भाऊ, मावस भाऊ, भ्राता असा त्यातला अर्थ नाही महाराज. सर्व भावे म्हणजे कायेने वाचेने मनाने शरण जाणं. म्हणून तर वारी असते महाराज. आपण इकडून जर पालखी जाते, आपल्या परिसरातून महाराज संत श्रेष्ठ भगवान बाबांची आपली पालखी जाते, सामील झालं पाहिजे. याला कारण काय की महाराज त्यांच्या समवेत राहणं म्हणजे त्यांच्या हाताला धरून भगवंतापर्यंत जाणं. विठ्ठल शरणागती पटवून देतो. शरीराकडून चाल घडत असते, वाणीमध्ये नामचिंतन आणि मानसिकता केवळ माऊलीमय झालेली असते. याला कायेने वाचेने मनाने शरण म्हणा. ज्ञानोबराय बोलतात तया अहं वाचा चित्त अंग देवोनिया शरणरीघ मोहोददी गांग रिघाले जैसे. अहम हे पद वापरलेले, अहंकार देखील देऊन शरण जाणं आणि शरण गेल्यावर अहंकाराची निवृत्ती होतं. असेच गुरुदेवांनी केले 1-2 विकल्प होते. मुद्दा एवढाच पटवून द्यायचं की शरण जाणं किंवा सर्व भावे या पदातून मला अभ्यास झालेले 5 प्रकारचे भाव आहेत. एक दास्य भाव, सख्य भाव, शांत भाव, वात्सल्य भाव आणि माधुर्य भाव. एक भावयुक्त अंतःकरणाचा निर्देश करून पुढे निघून जातो. दास्य भावा करता दास्यत्व निकट हनुमंत पै केले म्हणून देखिले
हनुमंतरायांचा विचार करा. सख्य भावा करता सख्यपणे अर्जुन नरनारायण, वात्सल्य भावा करता लेकुराचे हित, आईचा आपल्या मुलाविषयी जो भाव आहे त्याला वात्सल्य भाव म्हणा. शांत भावा करता शांती ब्रह्मनाथ महाराजांचा विचार करा. आणि माधुर्य भावा करता तू वल्लभा मी कांता, भगवंताला आपला पती मानावं, स्वतःला त्याची पत्नी मानून त्याची भक्ती करणं यालाच कांत भाव माधुर्य भाव म्हणतात. म्हणजे भगवंताला आवडते म्हणून त्याची भक्ती करणं. चरित्राद्वारे पटवून देतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हस्तिनापुरामध्ये येणार ही वार्ता विदुर पत्नीला समजते. आणि विदुर पत्नी विदुर काकांना बोलू लागते की भगवंताला आपल्या घरी बोलवायचं का. विदुर काका बोलू लागतात आपली घरची परिस्थिती अशी, कसं बोलवावं. मात्र तो भाव भगवान परमात्मा तिथं बसूनच ओळखतात. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची किंवा थोर प्रेमाचा भुकेला, आता गात नाही बरं वेळ संपली म्हणून, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. भगवंताला तो भाव अत्यंत प्रीतीचा आहे. आणि म्हणून भगवान परमात्मा हस्तिनापुरामध्ये आले. संपूर्ण हस्तिनापूर भगवंताच्या स्वागताकरता सज्ज आहे. गर्दी जमलेली आणि त्या गर्दीमध्ये विदुर काका देखील उंच टाचा करून भगवंताला पाहू लागतात की भगवंताच्या कृपा कटाक्षामध्ये आपण आलं पाहिजे. श्रीकृष्ण परमात्म्याच्या कृपा कटाक्षामध्ये विदुर काका येतात, स्वतःला कृतार्थ समजू लागतात, घरी परततात. घरी परतल्याबरोबर विदुर काकांच्या चेहऱ्यावरील ते स्मित हास्य आणि तेज पाहून पत्नी विदुर काकांना बोलते, नक्कीच भगवंताला पाहिलेलं दिसतंय. विदुर काकांचे उद्गार आहेत, मी भगवंताला पाहिलं का हे मला माहित नाही, मात्र भगवंतानी मला पाहिलं याचा मला जास्त आनंद आहे. आणि म्हणून दोघंही भजनामध्ये काळ व्यतीत करू लागतायत. इकडं धृतराष्ट्राकडून यथोचित असं स्वागत सन्मान पार पडतं. कृष्ण परमात्मा उद्धवजींना सांगतात मला भूक लागलेली, आपण नगरात जाऊन येऊ. धृतराष्ट्राच्या कानावर शब्द जातो. धृतराष्ट्र विचारणा करतो, भगवंता तुमच्या करता पंचपक्वान तयार केले आचारी लावून, आणि तुम्ही बाहेर कोणाकडे जेवायला जाता. कृष्ण परमात्मा बोलतात, धृतराष्ट्रा तू केवळ मला स्वागत सन्मानाचं आमंत्रण दिलं होतं, भोजनाचं काही दिलं नाही, त्यामुळे मी तुझ्याकडे भोजनाला येऊ शकत नाही. भगवंताने त्यातून निर्देश केला की मोठ्या व्यक्तीने आमंत्रणाशिवाय कुठेही जाऊ नये, नाहीतर अपमान होण्याची शक्यता असते. मात्र परमार्थाकडे येताना आमंत्रणाची वाट पाहणे हेही तितकंच खरंय. परमात्मा बोलतात, ठीक आहे, गावातून नगरातून इतर कोणाचं आमंत्रण आहे का. त्यावेळेला कृष्ण परमात्मा बोलतात, स्वतःच्या घरी जाण्याकरता आमंत्रणाची गरज नसते, जे भक्ताचं घर ते माझं घर. म्हणून उद्धवजींना घेऊन विदुर काकांच्या घरी येऊन थांबले. विदुर काकांचं भजन श्रवण करत तिथं दरवाजावर तसंच श्रवण करत थांबतायत. थोडा कालावधी जातो, दरवाजावर एक प्रकारची सावली पडलेली आहे. आणि म्हणून विदुर काका पत्नीला म्हणतात, अगं उठ, पहा तरी कोणीतरी आलेलं दिसतंय. विदुर पत्नी दरवाजा बाजूला करते, कृष्ण परमात्म्याला पाहते. पाहता क्षणी देहभान विसरते, मंत्रमुग्ध होते आणि तिच्या सगळ्या काही उलट क्रिया चालू होतात. भगवंताच्या पायावर पाणी टाकायचं तर स्वतःच्या पायावरती पाणी घेते. भगवंताला बसायला आसन द्यायचं तर स्वतः खाली आसन घेते आणि भगवंताला खालीच बसवते. देहभान विसरल्या कारणाने उलट क्रिया तिच्या चालू आहे. परमात्मा बोलतात, मला भूक लागलेली, काहीतरी खाण्याची व्यवस्था करा. नुकतीच कोणीतरी त्या दिवशी केळी आणून दिलेली असते. इथंही प्रकार उलटा घडतो. विदुर पत्नी केळीचं साल काढते, आतला गाभा स्वतः खाते, केळीचं साल भगवंताला खाण्याकरता देते. आणि केळीचं साल खाऊन कृष्ण परमात्मा उद्गार काढतात की ती गोड केळे मधुर केळे कोणाच्या बागेतून आणले. एकदा दोनदा तीनदा झालं. बाजूलाच विदुर काका असतात, राहवत नाही, पत्नीला हलवतात, अगं काय करतेस तू. पत्नी देहावरती येते, भगवंताची माफी मागते, पुन्हा केळी घेते. प्रकार चांगला घडतो. केळीचं साल काढते, स्वतः जवळ ठेवते, गाभा भगवंताला खाण्याकरता देते. केळीचा गाभा खाऊन भगवंताचे उद्गार आहेत, आतापर्यंत एवढी सगळी केळी गोड मधुर लागली, एवढे एकच कसं काय खराब लागलं. विदुर काका म्हणतात, भगवंता झाले तरी काय, केळीचं साल खात होतात आणि गोड मधुर बोलता, आणि गाभा खाल्ल्यानंतर खराब. भगवंताचे उद्गार मार्मिक आहेत. श्रीकृष्ण परमात्मा बोलू लागतात, मला भक्ताने काय दिलंय हे मी पाहत नसतो, त्याच्या पाठीमागचा भाव पाहत असतो. विठ्ठल भगवंताकडे जात असताना आपण किती स्टारचे कपडे घालतो परमात्मा पाहत नाही, मात्र आपल्या अंतःकरणातील भाव मात्र निर्विवाद पाहतो महाराज. म्हणून मात्र आपला भाव कसा आहे, सप्ताह आला की चढतो, सप्ताह झाला की याला व्यवहारात बाजार भाव म्हणतात. याला परमार्थात किंमत नाही म्हणत. नारद भक्ती सूत्रामध्ये महर्षी बोलतात, प्रतिक्षण वर्धमानं, प्रत्येक क्षणाक्षणाला त्यामध्ये वृद्धी झाली पाहिजे, वाढ झाली पाहिजे, असा भाव आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण करावा. ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव आहे त्यालाच भाविक म्हटलं जातं. भाविक वेगळे बरं. नामदेवरांनी दोन विकल्प केले, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा आणि भाविकासी. म्हणजे विष्णुदास वेगळे भाविक वेगळे.
आता माझ्या महत्वाचं पद भाविक आहे म्हणून तेवढ्या पद भाविक कोणाला म्हणावं 9 लक्षण आहेत. शांती, अव्यर्थ कालत्वम, विरक्ती, मानशून्यता, आशाबंधा, समुत्कंठा, नामगावी, सदा रुची, असं किती गुणाख्याने प्रीती तदा वसती स्थले, या 9 लक्षणाने जो युक्त आहे त्याला भाविक म्हणा. आणि हा भाविक शरण गेल्यानंतर परम प्रयोजन तुको बराय बोलतात. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. मायारूपी भवसागर तरुण जाणं अत्यंत कठीण आहे. परमात्मा स्वतः बोलतात, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्तया मामी वय्य प्रपद्यन्ते मायामी तां तरन्ति ते. मम माया बोलतात, माझी माया. म्हणून तर भगवद्गीता बोलते, तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागर भवामी न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसा. माया रूपी भवसागर तरुण जाणं अत्यंत कठीण आहे. भगवंताला नाव काय आलेले? तो हा माधव. यामध्ये 2 प्रकारचे आहेत, मा अधिक धव बरोबर माधव. मा नाम माया, धव नाम पती. जर त्याला शरण गेलो तर त्याची माया काय करेल? मायेचं लक्षण वेदांतात असं आहे, अघटित घटना पटीयशी ती माया. आहे ते झाकते, नको ते दाखवते, त्याला माया म्हणतात. महाराज, या मायेचं ट्रेलर प्रत्येकाच्या घरात असतं. समजलं का? पटवूनच देऊ. म्हणून तर 9च्या कीर्तनाला 10 वाजता हजर होतो. विचारलं का उशीर झाला? तो म्हणतो तिने परवानगीच दिली नाही. त्याला मायेचं ट्रेलर बोलतात. बरं, एखादा म्हणेल तुम्ही माता भगिनींचा द्वेष करता का? नाही महाराज, मायेचं ट्रेलर म्हणजे बायको. बायको वेगळी, स्त्री वेगळी. महाराज पटवून देतो. शेजाराच्या घरात भांडण लागलं, आपली गृहिणी जर तिकडे गेली तर तिथं सांगत असते, अगं आपणच माघार घ्यायची असते, त्यावेळेला ती गृहिणी असते, स्त्री असते. मात्र स्वतःच्या घरात भांडण लागल्यावर जी कधीच माघार घेत नाही त्यावेळेला ती बायको असते. मी मायेचं लक्षण बायको का म्हणलं? ही उपाधी घातक आहे म्हणून. मायेचं लक्षण असं आहे, अघटित घटना पटीयशी, म्हणजे आहे ते झाकते, नको ते दाखवते. घरात हे काम कोण करतं? तुम्ही मंडळी धाडस करणार नाही तर ही मंडळी बोलणार नाही. 25 वर्षाच्या आईने सांभाळत तिला 25 दिवसात झाकतात तर नवीन रूप दाखवतात, त्याला मायेचं ट्रेलर बोलतात. द्वेष कोणाला देईना, उपाधी घातक, एवढंच पटवून दिलं. पटवून एवढंच द्यायचं की मायारूपी भवसागर तरुण जाणं कठीण आहे. मात्र भगवंताला शरण गेल्यानंतर आपण पहिलं तीराकडे पोहोचतो. रामायणातला प्रसंग सांगून सेवेला पूर्णविराम देतो. 2 मिनिटं घेतो बरं, जास्त नाही. रामायणामध्ये श्री गुरु विश्वामित्र प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी प्रवास करत आहेत. आणि प्रवासामध्ये एक ध्यान आश्रम लागलेला आहे. आणि त्या आश्रमामध्ये अहिल्या ही शिळाहून पडलेली आहे. म्हणजे गौतम ऋषींच्या शापामुळे स्त्रीचा तो दगड झालेला असतो. आता श्री गुरु विश्वामित्र प्रभू रामचंद्रांना बोलतात, तुम्ही हिचा उद्धार करा. कसा उद्धार करा? त्यावेळेला प्रभू रामचंद्रांच्या चरणाची धूळ फक्त लांबूनच तिच्यावर टाकतात तर दगडाची पुन्हा ती स्त्री बनते. महाराज, मोठा चरित्र भाग आहे. पुन्हा हे पुढे तसाच पुढे प्रवास चालू ठेवतायत. प्रवासामध्ये एक नदी लागलेली आहे. या नदीतून पहिलं तीराकडे जाण्याकरता नावाडी हवाय. लक्ष्मणजी शोध घेतात. एक नावाडी निदर्शनास येतो. विचारणा करतात, आम्हाला पलीकडच्या तीरावर जायचंय, सोडाल का? तो म्हणतो, माझा व्यवसायच तोय, मात्र तुम्ही तुमचा सुरुवातीला परिचय द्या. लक्ष्मणजी सांगतात, हे आमचे श्री गुरु विश्वामित्र आहेत. हे अयोध्येचे राजे दशरथ पुत्र प्रभू रामचंद्र आहेत आणि मी यांचा बंधू लक्ष्मण आहे. असं बोलल्याबरोबर नावाडी बोलतो, लक्ष्मणजी तुम्ही आणि श्री गुरु विश्वामित्र माझ्या नावेत बसा, मी तुम्हाला पलीकडच्या तीरावर सोडतो. प्रभू रामचंद्रांना मी माझ्या नावेत बसू देऊ शकत नाही. प्रभू रामचंद्र बाजूलाच असतात. अरे असा मी काय गुन्हा केला की तुझ्या नावेत बसू शकत नाही? त्यावेळेला तो नावाडी बोलतो, प्रभू तुमची ख्याती अशी ऐकलेली आहे, तुमच्या चरणाच्या धुळीपासून जर दगडाची स्त्री बनते आणि ती जर धूळ माझ्या नावेला लागली, एकीचं पोट भागवण्याकरता नाव चालवतो, परत 2-2 परमात्मा बोलतात, त्याच्यावर काहीतरी उपाय सांग. नावाडी बोलतो, प्रभू तुमचे पाय स्वच्छ करू द्या, मग माझ्या नावेत बसायला हरकत नाही. प्रभू रामचंद्र परवानगी देतात. आनंदामध्ये घरी जातो, पाठ चौरंग घेऊन येतो. मला सांगा, पाठ चौरंगाची स्त्री झाली नसती का? त्याच्या अंतःकरणामध्ये भाव होता की या पाद्यपूजनाच्या निमित्ताने का होईना भगवंताला शरण जाता आलं पाहिजे, म्हणून केलेलं एक प्रकारचं ते निमित्त होतं. प्रभू रामचंद्रांचे पाय स्वच्छ करतो. प्रभू रामचंद्र खाली उतरू लागतात. उतरू नका, पुन्हा धूळ लागली तर, म्हणून खांद्यावरती विराजमान करतो, नावेमध्ये बसवतो. नाव हाकत 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 पहिलं तीराकडे नेतो. श्री गुरु विश्वामित्र, लक्ष्मणजी, प्रभू रामचंद्र खाली उतरतात. प्रभू रामचंद्र हातातली अंगठी काढतात आणि त्याला बोलू लागतात, हा तुझ्या कामाचा मोबदला. नावाडी बोलतो, प्रभू सगळ्या जगतातले नियम ठरवणारे तुम्ही, व्यवहारातला साधा नियम लक्षात राहत नाही.
प्रभू रामचंद्र म्हणतात, अरे कोणत्या नियमाचा मला विसर पडला? नावाडी बोलू लागतो प्रभू, एकाच व्यवसायातल्या लोकांनी आपापसात व्यवहार करायचा नसतो. हा व्यवहारात नियम आहे. बघा, डॉक्टरांकडून फी घेतात का? आम्ही वकील लोक दुसऱ्या वकिलाकडनं फी घेतो का? बरं, परीचे कंडक्टर दुसऱ्या कंडक्टरचं तिकीट घेतात का? बरं, कीर्तनकार ते काही मला माहित नाही. एकाच व्यवसायातल्या लोकांनी आपापसात व्यवहार करायचा नाही म्हटल्यावर लक्ष्मणजींना राग येतो. महाराज लक्ष्मणजी बोलतात, तू एक सामान्य नावाडी आहे, हे अयोध्येचे राजे. महाराज त्यावेळेला त्या नावाडीने दिलेलं उत्तर मार्मिक आहे. तो बोलू लागतो, मी सुद्धा नावाडी, प्रभू रामचंद्र सुद्धा नावाडी. या व्यावहारिक नदीतून पहिल्या तीराकडे नेणारा मी नावाडी आहे, मात्र मायारूपी भवसागर तारून नेणारे प्रभू रामचंद्र एकटेच नावाडी आहेत. फक्त एवढंच स्मरणामध्ये राहू द्या, मी तुमच्याकडून कोणताही मोबदला स्वीकारला नाही. आणि ज्या वेळेला मायारूपी भवसागर तरून जायची वेळ माझ्यावर येईल, अज्ञान दोष संपलेत का न पाहता मी केवळ तुम्हाला शरण येईल. मला पहिलं तीराकडे पोचवा, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. बरं, पोचवणारा भगवंताचा स्वभाव कसा आहे? बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजा. त्याला मायराला आलेली पुतना तिला सायुज्य नावाची मुक्ती देतो, एवढा करुणावान असलेला तो परमात्मा. आणि त्याचा नामोल्लेख करतात, अनंत हे नामजा. या दोन विकल्प गुरुदेवांनी केले होते. अनंत हे एक त्याचं नाव आहे आणि अनंत त्याची नाव आहे. आणि या भगवंताला शरण गेल्यानंतर पहिलं तीराकडे पोहोचतो. हा अनुभव आहे की नाही कोणाला? तुकोबरा म्हणतात, मी माझी साक्ष देतो.
तुस्तर नदीचा भवतुस्तर भवतुस्तर नदीचा. भरतांना जी छवती बिलस गायची. भवतुस्तर नदीचा भवतुस्तर भवतुस्तर तुका म्हणी साक्षी आले तरी केले प्रगट तोह उतरील पर भवदुस्तर नदीचा. या भगवंताला शरण केल्यानंतर पहिलं तेराकडे पोहोचतो. हा अनुभव आहे की नाही कुणाला? तुकोबराय म्हणतात मी माझी साक्ष देतो. आमच्या कायद्याच्या भाषेत त्याला आय विटनेस बोलतात. तुका म्हणी साक्षी आले तरी केले प्रगट. या भगवंताला शरण गेल्यानंतर निर्विवाद आपण पहिलं तेराकडे पोहोचतो. म्हणून अभंगाचं सार इतकंच आहे. सुंदर असा नरदेह मिळाला. विषयांना विकारांना शरण जाऊन व्यर्थ खर्च करण्यापेक्षा भगवंताची शरणागती पत्करावी. भगवंताला शरण जाणं म्हणजे या देहावरती जिवंतपणे तुळशी पत्र ठेवणं, तुळशीची माळ परिधान करणं, पंढरीची वारी स्वीकारणं, त्याचं नामचिंतन करणं म्हणजे भगवंताला शरण जाणे. महाराज साधू संतांच्या हाताला धरल्याशिवाय भगवंतापर्यंत आपण जाऊ शकत नाही. मग आम्हाला ज्ञानोबा तुकोबा भेटत नाहीत, आम्हाला संत श्री भगवान बाबा, संत श्री भीमसेन बाबा आम्हाला भेटत नाहीत. काय करावं? ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी नित्य वाचनात ठेवणं म्हणजे ज्ञानोबांच्या हाताला धरून भगवंताला शरण जाणे. श्री संत भगवान बाबांच्या हाताला धरून भगवंताला शरण जाणे. याला कारण भगवान बाबांच्या अधिष्ठानात काय आहे महाराज? बैसोनी पाण्यावरी वाचेली ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी हे अधिष्ठान आहे तुम्हा महामांचं सद्भाग्य एवढं मोठं आहे महाराज. आम्ही जरी पंढरपूर वासी भगवंताच्या जवळ असेल, भगवंताची प्राप्ती लवकर आहे, परंतु साधू संतांची होत नाही. आपल्या परिसरात संत श्री भगवान बाबा, भीमसेन बाबा यांसारखे एक सत्पुरुष होऊन गेलेले आहेत. म्हणून केवळ आम्हापेक्षा देखील आपण कितीतरी पटीने भाग्यवान आहात. इथली भूमी तेवढीच पवित्र आहे, कारण या पवित्र भूमीमध्ये त्यांचे पादस्पर्शाने पावन झालेली आपली ही भूमी आहे. आणि म्हणून त्यांच्याही चरणी विनम्र भावाने वंदन करतो. ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा उत्सव संपूर्ण करतोय पूजनीय आदरणीय शास्त्री बाबांच्या चरणी देखील वारंवार वंदन करतो. आमचा सध्याचा एक तरुण ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरीचं पाहून आपण अध्ययन कसं केलं पाहिजे, उपासना कशी केली पाहिजे याचा एक आदर्श घालून देणारं एक साधुत्वाचं जीवन म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो, परम आदरणीय श्रद्धेय शास्त्री बाबांकडे त्यांचा नामोल्लेख करण्याचा काही माझा अधिकार नाही, परंतु आदरणीय शास्त्री बाबांना आम्ही पाहून ज्ञानेश्वरीची उपासना करण्याचा प्रयत्न करतो.
त्यांनी जो तरुणांना ज्ञानेश्वरीकडे वळवलेलं आहे ते आज तक ते कार्य या पृथ्वी तलावर तरी कोणी केलेलं नाही. तरुणांना ज्ञानेश्वरीची गोडी. मला आमच्या घडलेला एक प्रसंग मला आता स्मरणामध्ये आला. महाराज आम्ही वृंदावरून येत होतो, वृंदावनवरून ट्रेनमध्ये होतो. ट्रेन मधली एक गुरुजी होते, वृंदावनचे कडचे तिकडचे होते. त्यांनी आम्हाला तिथं विचारलं होतं की ये नामदेवजी शास्त्री कोण है, हमको ज्ञानेश्वरी उनकी सुननी है. म्हणजे प्रत्यक्ष आम्हाला ते हिंदी बोलत होते. म्हणजे ज्ञानेश्वरी महाराष्ट्राच्या बाहेर, भारताच्या बाहेर कोणी नेली असेल तरी आपल्या शास्त्री बाबांनी नेलेली आहे. कारण तशी ज्ञानेश्वरी परप्रांतामध्ये आहेच, परंतु त्यांना आपल्याबद्दल एवढं कुतूहल वाटावं, आनंद वाटावा, आपण गर्वश्रीमंत आहोत ज्ञानेश्वरी तुकोबा यांच्या गाथ्याने, हे तुम्हाला जाणीव करून देणारे म्हणजे आदरणीय शास्त्री बाबा आहेत त्यांच्या या प्रांगणामध्ये. कारण हा संपूर्ण परिसर आम्ही आदरणीय शास्त्री बाबांचा मानतो. नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आदरणीय बाबांच्या शाखा आहेत. मी अनेक ठिकाणी संस्थांवरती, मला चांगला आठवत पनवेल परिसरात एक शाखा आहे, तिथं महेश महाराज म्हणून कोणतरी आता सध्या विद्यमान आहेत. अशा अनेक ठिकाणी तिथं गेल्यानंतर आम्हाला समजतं की ही तिथून म्हणजे इथपर्यंत कार्य सगळं भगवान बाबांचं तेवढ्याच निष्ठेने पुढे येणारे आदरणीय शास्त्री बाबा. त्यातलंच एक हे आपलं दिव्य संस्थान राजा हरिश्चंद्र संस्थान आणि त्याचे कार्यरत असणारे आमचे विद्यमान हरिभक्तीपरायण भगवान महाराज राजपूत. मला इथं आल्याबरोबर त्यांना पाहून वाटलंच नाही की ते इथले विद्यमान आहेत म्हणून. महाराज काही व्यक्तिमत्व असतात की जे आकाशात जरी भरारी घेत असली तरी पाय जमिनीवर असतात. थोडीच व्यक्तिमत्व आहे, त्याला शुद्ध मराठीत डाऊन टू अर्थ म्हणतात. म्हणजे त्यांनी आता इथून येईपर्यंत बघा सर्वसामान्यात बसलेत, त्यांच्याकडे पाहून वाटत नाही ते म्हणजे आहेत तसे नाही, वाटत नाही अशातलं नाही. त्यांची पर्सनॅलिटी मला आवडली बरं, राहणीमान. परंतु एक मला बोलायचं इतकाच मुद्दा आहे की एक सर्वसामान्य तरुणांना मिसळून घेणारं एक व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहिलं, फार आनंद वाटला. कारण या कृष्णाला त्याचे सवंगडीही भेटले पाहिजेत आणि ते ज्येष्ठ सवंगडी असतील तरी आम्हालाही काहीतरी शिकायला मिळतं. असे सर्वच पूजनीय मंडळी, ज्ञानेश्वरीची उपासना करणारे, ज्ञानेश्वरी कंठस्थ असणारे, ज्यांच्याकडून आपण भावकथा श्रवण करता आदरणीय हरिभक्तीपरायण अर्जुन महाराज, हनुमंत महाराज इथं उपस्थित आहेत, आदरणीय संदेश महाराज असतील, अनेक इथं कीर्तनकार मंडळी आहेत की श्रद्धेय शास्त्री बाबांनी अनेक कीर्तनकारांना इथं या परिसरामध्ये अभ्यासू कीर्तनकार तयार केलेले आहेत. सर्वच माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अधिकाराने पूजनीय मंडळी आहेत. सर्वांच्या चरणी वंदन करतो. या सेवेकरता आवर्जून आदरणीय पहिल्यांदाच आमची भेट आहे आदरणीय प्रकाशजी कातकडे गुरुजी यांच्याही चरणी विनम्र भावाने वंदन करतो, धन्यवाद देतो. फार अनुकूल साथ. आमच्याकडे फरक परंपरेतले काही नियम आम्हाला थोडं विलंबित लागतं. दादांना अण्णांना कळालंय ते सगळं, 2-3-4 सेवेला होते. मधी प्रमाण आम्हाला नसतं कोणी देत, परंतु त्यांना सगळी नियमावली माहिती, मला एकही मधी प्रमाण कोणी दिलं नाही. म्हणजे ह्या सगळे काही साथीच्या आपण गायना करता आपण अनुकूल साथी करता भले याची एक जाणीव एक असणारी काही मोजकी व्यक्तिमत्व, त्यातलं एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून आम्ही आदरणीय गुरुजींकडे पाहतो. त्यांच्या समवेत असणारे आदरणीय गोविंद महाराज देखील इथे उपस्थित आहेत. या पंचक्रोशीतून आलेली सर्व ज्ञात अज्ञात महाराज मंडळी, टाळकरी वृंद, सर्व साधक वृंद आहेत, त्यांनाही यथोचित असे धन्यवाद देतो. माईक सिस्टीम ही किरकिर नाही, कुरकुर नाही, माईकवाल्यांची नाही, माईकची. म्हणून त्यांनाही यथोचित धन्यवाद. पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. परंपरेचं भजन तत्पूर्वी एखादा जर अपशब्द गेला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष समजावा. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती, नो हे अंगभूत युक्ती, नो हे ह उपदेश, तुमचे बडी बडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणी, जन्मोजन्मी तुका म्हणे ज्ञानोबा माऊली तुका. करा क्षमा